मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्यात दहीहंडी, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन, चंदगडच्या विकासाला गती देण्याचे फडणवीस यांचे आश्वासन। ठाण्यात स्वामी प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील होते। या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जशा प्रकारे चंदगडकरांनी शिवाजी पाटील यांना आमदार म्हणून पाठवलं, तसंच आता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाचं काम करावं। चंदगडमधील मागील 12 वर्षापासून प्रलंबित असलेली कामं गतिमान होतील। पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम होणार असून निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं। फडणवीस म्हणाले की स्वामी प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव गेल्या 10 वर्षांपासून मोठ्या आत्मीयतेनं साजरा होतोय। यातून समाजातील विविध घटकांना एकत्र येण्याची संधी मिळते। 2019 पासून या उत्सवात हजारो गणेश मंडळ सहभागी होत असून आमदार शिवाजी पाटीलही सक्रियपणे यात उपस्थित राहतात। या परंपरेला शासनाची मान्यता मिळाली असून लवकरच या कार्यक्रमाला अधिकृत सुरक्षा मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं। उत्सवावेळी गोविंदा पथकांनी नेत्रदीपक मानवी मनोरे रचून उपस्थितांचे मन जिंकले। ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून या सोहळ्याची रंगत वाढवली। या कार्यक्रमाला नगरसेवक रेखा सावंत, संजय शिरवळकर, अमर नाईक, सुनील सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।